राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे। ही बैठक मंत्रालयात पार पडणार असून महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील। उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होणार असून आजच निकाल येणार आहे। सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात होईल। सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार असून सीपी राधाकृष्णन एनडीएचे तर बी सुदर्शन रेड्डी इंडियाचे उमेदवार आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 2 पक्ष सहभागी होणार नाहीत। बिजू जनता दल आणि तेलंगणातील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाहीये, तर बिजू जनता दलाचे 7 आणि बीआरएसचे 4 खासदार आहेत। ठाकरे गटाच्या खासदारांना सकाळी 10 वाजता संसदेतील पक्ष कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ठाकरे गटाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंतांकडून सूचना करण्यात आल्या आहेत। गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सभा होणार आहे, तर दुपारी 1 वाजता सभेला सुरुवात होणार आहे। या सभेत काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार आहे। या प्रकरणी सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। हा निर्णय सिडको घोटाळ्यात महत्त्वपूर्ण ठरणार असं म्हणत आमदार रोहित पवारांनी निर्णयाचं स्वागत केलंय। विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांनी राम शिंदेंची भेट घेतली। विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा करण्यात आली असून उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राम शिंदेंची भेट घेतली। कुणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावेळी बोलत होते। उद्धव ठाकरे यांनी पक्ष विकायला काढला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आवाज दिल्यावर आम्ही त्यांच्यासोबत गेलो असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। शिंदेंसोबत गुजरात गुवाहाटी हा प्रवास आठवणीत राहणारा आहे असंही ते म्हणाले। राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची आज ओबीसी महासंघासोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मंत्री अतुल सावेंनी ही महत्त्वाची बैठक बोलावली असून बबनराव तायवाडे, परिणय फुके बैठकीला उपस्थित राहतील।